जय मल्हारच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील नर्मदा नगर येथे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानामार्फत नंदुरबार जिल्ह्याच्या 4 जिल्हा परिषद शाळेत बसविण्यात आले आहे। देशातले पहिले अनोखे ग्रहांचे मॉडेल विकसित करण्यात आले आहे। कृतिशील विज्ञान केंद्र 1 डिसेंबर 2017 पासून नंदुरबार जिल्ह्यातील निवडक ग्रामपंचायतीमध्ये महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे काम सुरू झाले आहे। राजाराम निघे, संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण, ग्राम विकास विभाग, महाराष्ट्र हे अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असून सदर अभियानाचे काम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात सुरू आहे। या अभियानामार्फत नंदुरबार जिल्ह्यातील निवडक 3 जिल्हा परिषद शाळांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शाळा, आदर्श शाळा उपक्रम या उपक्रमाअंतर्गत 2020 ते 22 मध्ये प्रत्येकी 3 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य करून शाळांची गुणवत्ता वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला। अभियानाच्या आदर्श शाळा विकसित करण्याच्या दुसऱ्या टप्प्यात नंदुरबार जिल्ह्यातील अजून 4 जिल्हा परिषद शाळांची निवड करण्यात आली आहे। दुर्गम भागातील डोंगरात चालणारी धडगाव तालुक्यातील येथील काल्लेखेतपाडा उमराणी जिल्हा परिषद शाळा, तळोदा तालुक्यातील विस्थापित आदिवासी समूहाचे पुनर्वसन झालेल्या वसाहतीतील जिल्हा परिषद शाळा नर्मदानगर, अक्कलकोट तालुक्यातील उर्दू माध्यमाची शाळा छोटी राजमोही आणि शहादा तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर गरीब शेतमजूर असलेल्या नांदे गावातील जिल्हा परिषद शाळा अशा विविधता असलेल्या 4 शाळांची निवड करण्यात आली आहे। जानेवारी 2023 मध्ये या शाळांसाठी प्रत्येकी 3 लाख रुपयांचा निधी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातून शाळा स्तरावर वितरित करण्यात आला। या निधीतून विविध प्रकारची कामे करून घेण्यात आली आहेत। तसेच विविध शासकीय विभागांचा कृती संगमही घडवून आणला आहे। या शाळांतील सर्वात महत्त्वाचा उपक्रम ठरला आहे तो विज्ञान कृती केंद्र। विज्ञानाची मुलांना लहान वयात ओळख होण्यासाठी आणि या विषयाची त्यांना गोडी लागण्यासाठी स्वतः प्रयोग करणे अतिशय महत्त्वाचे आहे। शिक्षकांना सुद्धा विज्ञान समजावून सांगण्यासाठी प्रतिकृतीची गरज असते। महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या आदर्श शाळा उपक्रमात समाविष्ट असलेल्या या शाळा आता विद्यार्थ्यांना प्रयोग करण्याची सुविधा देऊ शकणार आहेत। शिक्षकांना सुद्धा प्रतिकृतीच्या मदतीने विज्ञान शिकवणे शक्य होणार आहे। या उपक्रमांतर्गत विज्ञानातील विविध संकल्पना स्पष्ट करणारे 30 प्रकारच्या प्रतिकृती आणि मुलांना प्रयोग करण्यासाठी 30 प्रकारचे प्रयोगच नुकतेच देण्यात आले आहेत। इयत्ता 4थी ते 8वी पर्यंतच्या वर्गांचा विचार करून मुलांना हाताळायला सोप्या असतील अशा प्रतिकृतीच दिल्या गेल्या आहेत। नर्मदानगर जिल्हा परिषद शाळेत 4 जुलै 2023 ला सर्व शिक्षकांची अभियानातर्फे कार्यशाळा घेण्यात आली। साधी यंत्रे, कप्पी, तरफ, न्यूटनचे नियम दाखवणाऱ्या प्रतिकृती, विद्युत चुंबकत्व, विद्युत शक्ती, सौर ऊर्जा, शरीराची रचना, उष्णतेसंबंधी प्रयोग अशा अनेक विषयांवर दिलेल्या प्रतिकृती कशा वापराव्यात व त्यावर प्रयोग कसे करवून घ्यावेत हे कार्यशाळेत स्पष्ट करण्यात आले। या विज्ञान कृती केंद्राचे वैशिष्ट्य म्हणजे रोज रात्रीचे आकाश पाहण्यासाठी तयार केलेले साधन तारांगण। यात मुलांना वेळ, तारीख आणि महिन्यानुसार आकाशात ताऱ्यांचे चित्र कसे दिसते ते बोर्डावर पाहून आकाशदर्शन अधिक सजगपणे करता येणार आहे। त्याचबरोबर ग्रहांची तौलनिक गती दाखवणारी भारतातील पहिल्यांदाच विकसित केलेली प्रतिकृती या विज्ञान साहित्यामध्ये देण्यात आली आहे। सूर्याभोवती 8 ग्रह फिरताना अत्यंत भिन्न गतीने फिरतात। सर्वात जवळचा बुध ग्रह 88 दिवसात सूर्याची प्रदक्षिणा पूर्ण करतो, तर नेपच्यून ग्रहाला हेच करण्यासाठी तब्बल 60,190 दिवस लागतात, म्हणजेच 684 पट अधिक वेळ लागतो। मुलांना सूर्यमालेची प्रतिकृती दाखवताना आतापर्यंत सर्व ग्रह एकाच गतीने फिरणारी प्रतिकृती दाखवली जात असे। नंदुरबार मधील या 4 शाळांमध्ये आता अशी वेगळी प्रतिकृती देण्यात आलेली आहे की ज्यामध्ये सर्व ग्रह वेगवेगळ्या गतीने फिरतात। तौलनिक दृष्ट्या या ग्रहांची गती अतिशय काटेकोरपणे वेगवेगळी ठेवण्यात आलेली आहे। भारतामध्ये अशी प्रतिकृती पुण्याच्या कुतूहल सायन्स ॲक्टिव्हिटीज या संस्थेतर्फे संशोधक अभियंता रवींद्र गोडबोले यांनी विकसित केली आहे। केवळ एकाच मोटारवर चालणाऱ्या या प्रतिकृतीमध्ये 48 गिअर्स अशा खुबीने वापरलेले आहेत की
सर्वात जवळचा बुध ग्रह एक प्रदक्षिणा केवळ 2 सेकंदात पूर्ण करतो, तर शेवटच्या नेपच्यून ग्रहाला बरोबर 684 पट अधिक वेळ म्हणजे जवळपास 23 मिनिटे लागतात। याच प्रकारे इतर ग्रहांचा प्रदक्षिणेसाठी लागणार वेळ सुद्धा बरोबर शास्त्रीय दृष्टीने पडताळून नियंत्रित करून प्रतिकृतीमध्ये प्रत्यक्षात दाखवलेला आहे। अभियानातील या जिल्हा परिषद शाळा अशी प्रतिकृती असणाऱ्या भारतातील पहिल्या शाळा ठरल्या आहेत। ग्रहांची गती, ग्रहांचे उगवणे आणि मावळणे, रात्रभर काही ग्रह का दिसू शकत नाही हे मुलांना समजणे, मंगळावर यान पाठवताना ग्रहांच्या स्थितीचा विचार का करावा लागतो, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मुलांना या प्रतिकृतीतून मिळू शकतील। अभियानामार्फत ही विज्ञान कृती केंद्रे तयार करण्यासाठी एका केंद्राला सुमारे 1,20,000 इतका निधी लागला आहे, अशी माहिती महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या नंदुरबार जिल्हा कार्यकारी अधिकारी ॲडव्होकेट योगिनी खानोलकर यांनी दिली। तसेच अक्कलकुवा, तळोदा, शहादा व धडगाव तालुक्यातील या 4 शाळा मॉडेल म्हणून विकसित करत असताना इतर सर्व शाळांचे शिक्षक व विद्यार्थी यांनी या शाळांना भेट देऊन उपलब्ध करून देण्यात आलेल्या ग्रहांच्या या मॉडेलचे प्रात्यक्षिक नक्की पाहावे व आपल्या विद्यार्थ्यांना दाखवावे असे आवाहन केले आहे। नंदुरबार जिल्हा हा संपूर्णतः आदिवासी व दुर्गम जिल्हा असून मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये नेहरू सायन्स सेंटर सारख्या मोठ्या प्रकल्पांना भेटीसाठी इतक्या लांब विद्यार्थी घेऊन जाणे शक्य होत नाही, म्हणून छोट्या स्वरूपात का होईना मुलांना त्यांच्या जवळच्या ठिकाणी हा अनुभव घेता येईल म्हणून हा विशेष प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन नंदुरबार जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागाचे प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉक्टर सतीश चौधरी, नंदुरबार जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती गणेश पराडके यांच्यासह शाळेचे केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। यावेळी नर्मदा नगर येथील पोषण बागेसह आनंदघर व विज्ञान केंद्राचे उद्घाटन सहित बिरसा मुंडा रंगमंचाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। इकडेच गेला ताईंनी आवर्जून हा रंगमंच घडवून आणला आणि तोच उद्देश मान्यवरांचं स्वागत घेत नर्मदा नगर शाळेचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी स्वागतम 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 अभिवंदन करते स्वरूपात दादांचा सत्कार करताना स्वतः तयार केलेल्या भेटवस्तू देऊन त्यानंतर केंद्र प्रमुख ताई जागून आमच्या अभियानाचा मूळ उद्देश विक्रम या विद्यार्थ्याचा आणणं कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहेत। शाळेची पटसंख्या वाढते आहे, नाविन्यपूर्ण उपक्रम शाळांना सर्व शिक्षक ॲक्टिवली सर्व कार्यक्रमामध्ये भाग घेतात। गावातले पालकवर्ग शाळेमधल्या कार्यक्रमामध्ये भाग घेतात। ही चांगली सुरुवात आहे आणि अशीच प्रक्रिया आपली सुरू राहिली पाहिजे। यासाठी हा लोकसहभागातून हा आदर्श शाळा विकास कार्यक्रम 2020 मध्ये आपण सुरू केला होता आणि त्या कार्यक्रमातून आम्ही फक्त एक विचार आणि एक दिशा दिली, परंतु त्या कार्यक्रमाला मूर्त स्वरूप जे आहे ते आपल्या सर्वांच्या परिश्रमातून हे आज दिसतंय, त्याचा खूप आनंद वाटतो। आणि मी तुम्हाला इथे एक माहिती म्हणजे एखादा परीक्षा जी असते त्या परीक्षेच्या पूर्वी एखादा पेपर लीक करणं ते योग्य नाही, परंतु होण्यात येत असलेल्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रम प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या जिल्हा परिषदेचे सन्माननीय शिक्षण सभापती आदरणीय गणेशदादा पराडके,
या अभियानाचे मिशन डायरेक्टर माननीय श्री प्रफुल्ल सर, त्यानंतर मिशन मॅनेजर माननीय निलेश सर, त्याचप्रमाणे धुळ्याहून आलेले विशाल सर, केंद्रप्रमुख ललिता मॅडम, या शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वर्ग, चारही शाळांमधून उपस्थित असलेले प्रतिनिधी शिक्षक या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो शिक्षण विभागातर्फे की त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणलेला आहे आणि या आमच्या जिल्हा परिषदेच्या 4 शाळांच्या गुणवत्तेच्या या अभियानामध्ये आपलंही महत्त्वपूर्ण योगदान या निमित्ताने लाभलेलं आहे। या अभियानाचे डायरेक्टर त्याचप्रमाणे सर्व यंत्रणेचे मी शिक्षण विभागातर्फे मनापासून धन्यवाद देतो की आपण एकंदरीत ही गुणवत्तेच्या अभियानामध्ये आमचं जे राज्य स्तरावरती आपलं काम चालू आहे त्या अनुषंगाने आपण या 4 शाळांना बहुमूल्य अशा प्रकारचे सहकार्य केलेलं आहे। मागील वर्षी देखील 3 शाळांना त्या ठिकाणी शैक्षणिक दृष्ट्या आपण मदत केली आणि याही वर्षी भौतिकदृष्ट्या आणि त्याचप्रमाणे शैक्षणिक दृष्ट्या चांगल्या प्रकारची भरीव अशा प्रकारची मदत या अभियानाच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेली आहे। जिल्हा परिषद शाळा नर्मदा नगर आहे, त्याचप्रमाणे आपली लहान राजमोही उर्दू, त्याचप्रमाणे काल्लेकेतपाडा आणि आपले शहादा तालुक्यातली नांदे शाळा, अशा या 4 शाळांना आपण त्यांच्या गरजेप्रमाणे साहित्य उपलब्ध करण्यात मदत केली हे फार महत्वाचं आहे। बऱ्याचदा काय होतं की गरज नसताना काही वेळेला साहित्य प्राप्त होतं, म्हणजे एखादी छोटी शाळा असते त्या ठिकाणी ती डिजिटल झालेली असते ऑलरेडी, पुन्हा जिल्हा स्तरावरून असेल किंवा मग अनेक प्रकारचे NGO या जिल्ह्यामध्ये काम करतायत। गेल्या 1.5-2 वर्षापासून मी बघतोय की NGOची कमी नाही सर या भागात, फक्त त्याचं प्रॉपर नियोजन प्लॅनिंग होणं हे फार महत्वाचं आहे। आणि इथं ज्या 4 शाळांमध्ये जे परिवर्तन होतंय त्याला जे मोठा हातभार लागतोय त्याच्यात ज्यांचा मोठी भूमिका आहे त्या योगिनीताई गावात। खरं तर आज माझ्यासाठी हा एक खूप महत्वाचा दिवस आहे, एक चांगला दिवस आहे की हे एक जो इतिहास घडतोय ह्या अभियानामार्फत त्याचा एक साक्षीदार होण्यासाठी मी आज इथे उपस्थित आहे। सर, आमचं शिक्षण विभाग आहे, शिक्षण विभागाची जबाबदारी साहेबांवरती आहे, त्याचा मी सभापती, आमच्यावरती या डिपार्टमेंटची जबाबदारी आहे। परंतु पूर्ण जिल्ह्याभराच्या शाळेची संख्या आणि सगळं बघता आपण सर्व शाळांपर्यंत सर्व सुविधा पोहोचू शकत नाही, कुठं ना कुठं काही ना काही कमी राहून जातं आणि अशा या परिस्थितीमध्ये तुमचं जे अभियान आहे याच्या मार्फत या शाळांना ही अनमोल भेट आहे आणि त्याचं 100% वापर हा या ठिकाणी होतोय हे स्पष्टपणे दिसतंय। कुठल्याही शाळेने 1 रुपयाचं सुद्धा इकडं तिकडं होऊ दिलेलं नाही, 1-1 रुपयाचा चोख हिशोब तुमच्या समोर मांडलेला आहे। हे सगळं त्या 4 शाळांचं मी अभिनंदन करेन आणि त्यांच्यावर विश्वास टाकल्यास ते काय करू शकतात हे त्यांनी सिद्धही केलेलं आहे। सर्व शिक्षकांना धन्यवाद दिले पाहिजे, त्यांनी एक हा देश घडवणारी पिढी घडवत आहे। शिक्षण देणं म्हणजे आज देश घडवण्याची ह्या प्रक्रियेमध्ये महत्वाची भूमिका आहे आणि या गावाचे सरपंच आहे ज्या जबाबदारीने त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं आणि ते ऐकताना मलाही खरंच आनंद झाला। गावाचे लोक जर जबाबदार असतील, पालक सहकार्य करत असतील तर शाळा कुठून कुठे पोहोचू शकते याचं उदाहरण नर्मदा नगरची ही शाळा आहे। त्यासोबत आमची काल्लिकेत शाळा या ठिकाणी आता सरांनी सांगितलं की पहिलीची जे विद्यार्थी प्रवेश घेण्यासारखे आहे तिथं फक्त ती संख्या 14 आहे, पण तिथं पहिलीच्या प्रवेशासाठी येणाऱ्यांची रांग लागलेली, नंबर लावले जातात। उपक्रमशील शिक्षक असले, चांगलं शिक्षण द्यायची त्यांची मनाची तयारी असेल, उपक्रम राबवत असतील तर काय घडू शकतं याचं सगळं चांगलं अतिउत्तम उदाहरण आपल्या समोर आहे। बाकी दुसऱ्या पूर्ण बाकी तालुक्याभरातले जे शिक्षक आहेत त्यांनी सुद्धा याच्यातनं एक आदर्श घ्यावा अशी त्यांच्याकडनं आपण एक अपेक्षा करतो। मागं आमच्या शिक्षण समितीच्या बैठकीमध्ये ज्या वेळेस शनिवार हा आमचा दप्तर मुक्त असतो अशा पद्धतीने तिथं समितीमध्ये मांडलं गेलं होतं तेव्हा मला एक उत्सुकता होती दप्तर मुक्त शिक्षण कसं दिलं जात असेल। आणि इथं तर आज
त्या तळोदा तालुक्याने ज्यांनी दप्तरमुक्त अभियान राबवलं, दप्तरमुक्त शनिवार हा अभियान पुढे नेत असताना आज त्याच्या पलीकडचं एक दप्तरमुक्त शनिवार सोबत आनंद घर म्हणजे एक पुढची स्टेप गाठलेली आहे. आणि याबद्दल मी आपल्या अभियानाचं आणि या शिक्षकांचं मी अभिनंदन करतो. आणि तिथं बोलत असताना शिक्षकांनी सांगितलं की आमचे जे केंद्रीय स्तरावरचे जे स्पर्धा होतात त्याच्यामध्ये आमचे विद्यार्थी सगळ्यात पुढे राहिले आणि बऱ्याच ठिकाणी त्यांनी पहिल्या क्रमांकाने ते बक्षिसं घेऊन आले. मी मागच्या वर्षी बऱ्याचशा केंद्रीय स्तरावरच्या स्पर्धांना हजेरी लावली होती आणि हे कशा पद्धतीने ते ज्या मुलांचा उत्साह, त्या शिक्षकांचा उत्साह आणि एक दिवस ते बाहेर जाऊन त्यांना ते बाहेरचा जे एक अनुभव येत होता ते पाहून, तो उत्साह पाहून मला सुद्धा आनंद झाला. आणि मी त्याच वेळेस ठरवलं होतं की हे केंद्रीय स्तरावरचे जे स्पर्धा आहे त्यांना आपण कुठंतरी थोडंसं आर्थिक हातभार आपल्या शिक्षण विभागातर्फे द्यावा असं म्हणून मग मागच्या वर्षी आम्ही साहेबांबरोबर चर्चा करून आमच्या सेस फंडातनं, जिल्हा परिषदच्या सेस फंडातनं आम्ही प्रत्येक तालुक्यासाठी निधी राखीव ठेवला आहे. आणि या वर्षी त्या स्पर्धा खूप मोठ्या उत्साहाने पार पाडतील शिक्षक लोक असं मी त्यांच्याकडनं अपेक्षाही करेल. पारसबाग ही फक्त एक पारसबाग तयार केली, त्याच्यातनं जे काही भाजीपाला निघेल तो वापरू एवढ्यापुरतं मर्यादित नाही. खरं तर पारसबाग ही एक प्रात्यक्षिक आहे आपल्या जीवनाचं. या ठिकाणी विद्यार्थ्यांना आज ते बीज टाकल्यापासून तर त्याचं फळ निघेपर्यंत पूर्ण आपल्या समोर प्रात्यक्षिक होणार आहे. आपण कागदामध्ये एक पुस्तकामध्ये शिकू त्यांना कशा पद्धतीने एक बीज टाकल्यानंतर त्याचं एक रोपटं तयार होतं, त्याचं पुन्हा फळं लागतील पुढे जाऊन. हे आपण हे प्रात्यक्षिक शिकवलं जातंय. याच्यातनं विद्यार्थ्यांना एक प्रात्यक्षिक, एक चांगलं शिक्षण मिळत आहे. त्याबद्दल सुद्धा मी सगळ्यांचं अभिनंदन करेल, कौतुक करेल. आणि मला इथं त्या अनुभवाचं कथन या पुस्तिकेत करण्यात आलेलं आहे. या यशस्वीतेची ग्वाही देणारं हे ज्ञान. प्रफुल्ल रंगारी, राज्य अभियान व्यवस्थापक, ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान, ग्राम विकास विभाग, मुंबई. आज आपण नर्मदा नगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विविध विकास कामांचं लोकार्पण कार्यक्रमासाठी त्यांनी जाऊन जमलेलो आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला माहीत असेल की राज्यस्तरावरून आदर्श शाळा विकास कार्यक्रमाचा कार्यक्रम हा 2020मध्ये आपण सुरू केला होता. त्या उपक्रमामध्ये राज्यातल्या साधारणतः 25 जिल्ह्यामधल्या काही निवडक शाळांमध्ये एक प्रायोगिक तत्वावरती आदर्श शाळा विकास कार्यक्रमामध्ये विविध उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. ज्यामध्ये या कार्यक्रमाचा उद्दिष्ट असा होता की आपल्या प्राथमिक शाळांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी साधारणतः भौतिक सुविधांचा विकास, गुणवत्तापूर्ण शिक्षण, शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण, विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि पोषणाची स्थिती सुधारणा कार्यक्रम आणि आनंददायी शिक्षण या 5 उद्दिष्टांवर आधारित हा आदर्श शाळा विकास कार्यक्रमाचा अंमलबजावणी राज्यातल्या 25 जिल्ह्यातल्या साधारणतः 200 शाळांमध्ये आपण सुरू केली होती. आणि निश्चितच मी तुम्हाला सांगू शकतो की या शाळांमध्ये सर्व शिक्षक, गावकरी, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी यांनी इतकं उत्कृष्ट काम केलेलं आहे की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये एक वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम शिक्षकांनी सुरू केलेले आहेत. त्याचा परिणाम असा झालेला आहे की विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली, शाळेची पटसंख्यासुद्धा वाढलेली आहे. आज आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पालक खाजगी शाळांकडे वळत असतात. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होण्याचं प्रमाण या अशा कार्यक्रमामुळे वाढलेलं आहे. आणि शाळेमध्ये विद्यार्थ्यांची शिक्षणाची गुणवत्ता वाढल्यामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्यासुद्धा वाढली आहे. आदर्श शाळा विकास कार्यक्रमाचं एक महत्त्वपूर्ण बाब मला सांगायची वाटते की या कार्यक्रमामध्ये शासकीय योजनांचं कृतीसंग्रह आम्ही केलं. दुसरं, गावातल्या लोकांनी 10% लोकसहभाग स्वतःहून दिला
आणि हा संपूर्ण कार्यक्रम अंमलबजावणी करताना आदर्श शाळा विकास कार्यक्रमाचा आराखडा तयार केला आणि या आराखड्यानुसार सर्व शाळांनी अत्यंत उत्कृष्ट काम केलेलं आहे आणि आपण बघतोय आज इथे सर्व विकास कामांचं लोकार्पण होत आहे. आज इथे ज्या प्रोजेक्टचं लोकार्पण केलं गेलं तो देशातला पहिला प्रोजेक्ट इथे आम्ही नंदुरबार जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये आणलेला आहे. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाने कुतूहल या संस्थेबरोबर पुण्याच्या कुतूहल संस्थेबरोबर हा प्रोजेक्ट आम्ही राबवत आहोत. त्याच्यामध्ये एक ग्रहांची माला आहे ज्यामध्ये प्रत्येक सूर्याभोवती फिरणाऱ्या प्रत्येक ग्रहाची जी गती असते त्या गतीला मॉनिटर करून त्या गतीला नियंत्रित करून वेगवेगळ्या ग्रहांना कशा गतीने ते फिरतात याचा एक अभ्यास करायला मुलांना मिळणार आहे. आणि हे मॉडेल आम्ही 4 ज्या शाळा आमच्या निवडल्या गेलेल्या आहेत अभियानामध्ये त्या तळोदा तालुक्यामध्ये, एक धडगाव तालुक्यामध्ये, अक्कलकुवा तालुक्यामध्ये आणि शहादा तालुक्यामध्ये. उद्देश त्याच्यामागचा असा आहे की या 4 तालुक्यांमध्ये असलेल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये हे मॉडेल्स गेल्यानंतर ते फक्त त्या शाळांसाठी वापरापुरतं मर्यादित न राहता ते त्या तालुक्यामधल्या इतर सुद्धा शाळांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी एक अभ्यासपूर्ण उपक्रम म्हणून त्यांना बघायला मिळायला हवा. या सगळ्या तारांगणाची आणि या सगळ्या छोट्या छोट्या प्रयोगांनी कृती विज्ञान केंद्र जे आम्ही तयार केलं आहे त्याच्या मागचा सगळा हेतू जो होता की नेहरू सायन्स सेंटर जे आपलं आहे ते मुंबईमध्ये कुठेतरी आहे आणि मुलांची नुसती सहल जरी तिथे काढायची झाली तरी भरपूर खर्चिक गोष्ट ती येऊन पडते. तर तो सगळा खर्च वाचवून आपल्याला इथे छोटंसं काहीतरी करता येईल का की ज्याच्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या प्रतिकृती तिथे वरती कुठेतरी लाखो रुपये खर्च करून बसवलेल्या आहेत त्या छोट्या स्वरूपामध्ये इथे आपल्याला मुलांना दाखवता येतील का, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. जेणेकरून मुलांना विज्ञानामधली रुची वाढावी आणि मुलं फक्त डॉक्टर, इंजिनियर आणि या वकिली वगैरे या सगळ्याच्या बाहेर जाऊन कोणी वैज्ञानिक होण्याच्या दृष्टीने सुद्धा पावलं उचलली जातात.